इयत्ता 7वी धडा क्रमांक 2 आणि या पाठातील या धड्यातील ज्या लेक्चरमध्ये आपण आहोत ते लेक्चर म्हणजेच आजचं लेक्चर आहे अल्लाउद्दीन खिलजी. एक प्रचंड मोठा, प्रचंड ताकदवान अशा प्रकारचा हा बादशाह की ज्या अशा प्रकारचा सुलतान, खरं तर त्याला बादशाहच म्हणता येईल, की ज्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजय संपादन केलेला आहे. आपण पाहूयातच त्याची माहिती. पुस्तकामध्ये एका शब्दामध्ये उल्लेख संपवलेला आहे, पण इतिहास शिकवणं हे माझं काम आहे, त्यामुळे मी व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत त्याचा इतिहास मांडणार आहे. आपण यापूर्वीच हे पाहिलेलं आहे की कैकुबाद, हा जो कैकुबाद होता, याला पदावरून बाजूला करून त्याला ठार मारून 1290 साली जलाउद्दीन खिलजी याने स्वतः गादी गिळंकृत केली. तो वायव्य भागामध्ये कार्यरत होता. देशाच्या वायव्य भागामध्ये इथे खिलजीच्या कैकुबादचं जे राज्य आहे त्या राज्याच्या सरहद्दीचं तो रक्षण करत होता. पण जेव्हा त्याला असं लक्षात आलं की बादशाहला आपण आपल्या पद्धतीने संपवू शकतो आणि गादी मिळवू शकतो, त्यावेळी जलाउद्दीन खिलजी याने या मोंगलांचा सामना करण्याऐवजी तो आतमध्ये शिरला, कैकुबादला ठार केलं आणि त्याने गादी गिळंकृत केली. जलाउद्दीन खिलजी, आणि अशा पद्धतीने त्याने खिलजी वंशाची स्थापना केली. आता गंमत पहा, याचा कालावधी आहे तो 1290 ते 1296. याचं कारण असं की याला याचा संपूर्ण कालावधी पूर्ण करता आलेला नाहीये. याचं कारण म्हणजेच त्याचा पुतण्या आणि सोबत त्याचा जावई, हे दोन्ही एकच आहेत. पुतण्या म्हणजे त्याच्या भावाचा मुलगा, की ज्याला त्याने स्वतःची मुलगी दिलेली होती, त्याचा तो जावई होता. त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन खिलजी. हे खूप मोठं नाव आहे इतिहासातील. म्हणजेच याला आपण एक क्रूर बादशाह म्हणून ओळखू शकतो. याने काही चांगल्या सुधारणाही केलेल्या आहेत, पण सगळा डिटेल विषय आपल्याला घ्यायचा नाही. आपण फक्त त्याच्या युद्धाशी संबंधित जो भाग आहे आणि त्याने कशा रीतीने त्याचं राज्य मोठं केलं तिथपर्यंत आपण पाहूया. या अल्लाउद्दीन खिलजीने जलाउद्दीन खिलजीला ठार मारून खिलजी वंशामध्ये तो दुसरा सुलतान झालेला आहे. पण गंमत लक्षात घ्या, गंमत अशी आहे की हा जो अल्लाउद्दीन खिलजी आहे, याने जरी ठार मारलेलं असलं किंवा ते सुलतान म्हणून तो पदावर बसला असला, ते सुलतान म्हणजे काय मी तुम्हाला आधी सांगितले की मूळ जो धर्मगुरू आहे तो कुठे तुर्कस्तानमध्ये असेल, तो प्रमुख आहे, तो राजा आहे आणि मी त्याच्या हाताखालचा सेवक आहे म्हणून मी सुलतान आहे, अशी ही धारणा होती. याला म्हणतात सुलतानशाही. या विचारांना पहिल्यांदा तडा दिला तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. त्याने धर्मगुरूचं वर्चस्व नाकारलेले, झुगारून दिलेलं आहे आणि त्याने स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं. तो स्वतःला सुलतान मानायला तयार नाही. संपूर्ण सुलतानशाहीच्या यादीमध्ये केवळ 2च अशा व्यक्ती होत्या की ज्यांनी स्वतःला बादशाह म्हणून घोषित केलं होतं, ज्यांनी खलिफाचं वर्चस्व मान्य करायला नकार दिला होता. त्यातला पहिला होता तो अल्लाउद्दीन खिलजी. आणि हा जो अल्लाउद्दीन खिलजी याचा कालावधी आहे 1296 ते 1316, साधारण 20 वर्षांचा कालावधी. आता कालावधी कसा आहे ते बघा बरं का. तुम्ही सर्वांनी या समोर जी इमेज दिसते ती पद्मावत या चित्रपटातील आहे. तर तो चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असावा, नसेल पाहिला तर नक्की पहा. आता त्यामध्ये त्यांनी त्यातल्या एका लढाईचं वर्णन घेतलेलं आहे. राणी पद्मावती, चित्तोडचं राज्य याच्याशी संबंधित तो सगळा लढा आहे. तो त्या एका गोष्टीमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं महत्व दाखवण्यासाठी त्यांनी चित्रपट तयार करताना काही नंतर झालेल्या काही गोष्टी आधी घेतलेल्या आहेत आणि काही आजूबाजूला ज्या काही त्या आधी घडलेल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या वेळी घडल्या आहेत त्यांनी एकत्र घेतलेल्या आहेत. त्यामुळे थोडा तो इतिहासाच्या दृष्टीने तो पुरेसा पुरावा नाही म्हणता येणार,
पण एक कथा किंवा त्याची ताकद काय होती, तो किती क्रूर होता आणि तो कशा पद्धतीने स्वतःचं ध्येय साध्य करत होता ते तुम्हाला कळेल. म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आयुष्यात एकही प्रमुख युद्ध न हारलेला हा योद्धा आहे आणि लढाया तर प्रचंड केल्यात. बघा, तुम्हाला दाखवतो मी आता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या समोर जे सगळ्यात मोठं संकट होतं तो मंगोलियाचे मोंगल. त्यांनी हे पहा, मंगोलिया झाला इकडचा हा संपूर्ण हा सगळा जो चीन आहे, तिबेट आहे, इकडचा काश्मीरच्या उत्तरेचा भाग पहा, इकडे बघा पाकिस्तानचा काही भाग म्हणजे अफगाणिस्तान वगैरे सगळीकडे मंगोल आहे. इथं पण मंगोल नाव आहे, इथं पण मंगोल नाव आहे. प्रचंड मोठं राज्य त्यांचं आणि त्यांना भारतामध्ये एंट्री करायची फक्त ही एकच जागा आहे. कारण या बाजूने हिमालय पर्वत आहे त्यामुळे तिथून एंट्री होऊ शकत नाही आणि बाकीकडे सगळीकडे महासागर आहे त्यामुळे तिथून एंट्री भारतामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना भारतामध्ये एंट्री करण्यासाठी फक्त एकच मार्ग होता आणि त्या ठिकाणी त्या मार्गावरती ठामपणे उभा राहिला तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो अल्लाउद्दीन खिलजीचं. हा तो माणूस आहे म्हणजे बघा, ज्यावेळी चंगेज खान हा मंगोलियामधून निघाला आणि त्याने ज्यावेळी भारतावर हल्ला केला त्यावेळी अल्तमशने आपल्या बुद्धी चातुर्याच्या माध्यमातून मंगोलियांना बाजूला ठेवलेलं होतं. मंगोलियांना भारतामध्ये त्यांनी प्रवेश करू दिला नाही आणि अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या तलवारीच्या जोरावर मंगोलांना बाजूला ठेवलेले, त्यांना भारतात प्रवेश करू दिला नाही. अल्लाउद्दीन खिलजी या मंगोलांच्या विरोधामध्ये असा काही पेटून उठला की त्यानंतर पुढे या सगळ्या मंगोलांची किती आक्रमण झाली तरी त्याने या मंगोलांना संपवलेलं आहे. कसं संपवलेलं आहे ही इमेज पहा. असं म्हटलं जातं की हे जे मंगोल आहेत या मंगोलांसाठी अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे एक भिंत म्हणून उभा राहिला भारताच्या प्रवेशासाठी. द नाईट मेअर ऑफ मंगोल्स. नाईट मेअर म्हणजे काय? एक दुःखद स्वप्न. मंगोलिया लोकांना एवढा मोठा त्यांचा देश होता, एवढं मोठं त्यांचं राज्य होतं, पार अगदी पश्चिमेपासून पूर्वेकडे युरोप घ्या, आफ्रिका घ्या, मध्य आशिया घ्या, उत्तर आशिया, रशिया, चीन, तिबेट, सगळं प्रचंड मोठा भाग. पण एवढ्या मोठ्या साम्राज्याला सुद्धा सडेतोड उत्तर देणारा जो योद्धा होता तो योद्धा अल्लाउद्दीन खिलजी होता. हिज नाईटमेअर, ते एक दुःखद स्वप्न होतं मंगोलांसाठी. द नाईटमेअर ऑफ मंगोल्स. ही बघा, मंगोलांना त्याने 6 वेळा पराभूत केलेलं आहे. 6 वेळा. म्हणजे तो एक सरदार असल्यापासून पुढे जलाउद्दीन खिलजीला ठार मारून गादीवर बसला आणि त्याच्यानंतर सुद्धा 6 वेळा त्याने पराभूत केले मंगोलांना. आणि त्याचं हे जे काही वर्चस्व निर्माण झालेलं आहे त्या वर्चस्वाच्या आधारे त्याने विचार केला की आता जो दक्षिण भारतातला सगळे जे काही आणि तो निघाला. त्याने पहा शेवटी त्याने स्वतःचं राज्य एवढं मोठं केलेलं. हे पहा, एवढं मोठं राज्य आहे. 1290 ते 1320 पर्यंतचा कालावधी म्हणजेच अल्लाउद्दीन खिलजीच्या नंतरचा सुद्धा 4 वर्षाचा कालावधी ते गृहीत धरलेला आहे. एवढं मोठं हे साम्राज्य त्याने उभं केलं. आणि त्यानंतर त्याचा पहिला लढा त्यासाठी सुरू होतोय तो म्हणजे गुजरात भागातील राज्यामध्ये. या ठिकाणचं गुजरातचं राज्य 1296 ला तो गादीवर बसला. 1297 ला त्याने गुजरातमध्ये हल्ला केलेला आहे. हा हल्ला जो झाला त्यावेळी त्याने हल्ला केलाय राजा रायकरन याच्यावरती इथे. आणि अल्लाउद्दीन खिलजी याच्या या हल्ल्याच्या वेळी त्याने मदत मागितली होती ती म्हणजे चित्तोडच्या राजाची. हे पहा, इथे आहे हे चित्तोडचं राज्य. इथून त्याला मदत हवी होती पण त्याला मदत मिळाली नाही. शेवटी त्याने ती गोष्ट डोक्यात ठेवली
पण या ठिकाणी गुजरातमध्ये जो हल्ला त्याने केला त्यावेळी त्याला एक अतिशय महत्वाचा त्याचा साथीदार मिळाला. तो तृतीय पंथी होता, ना पुरुष होता ना स्त्री होता. असा तृतीय पंथ साथीदार होता की जो अतिशय क्रूर होता, मोठा योद्धाही होता आणि प्रचंड कपटी सुद्धा होता. आणि याचं नाव होतं मलिक काफूर. हा भाग त्याने 1297 ला जिंकून घेतला. त्यानंतर त्याने त्याच्या डोक्यामध्ये विषय ठेवला होता पुढचा, तो म्हणजे रणथंबोर. पृथ्वीराज चौहानांचे वंशज 2 वर्षांनी त्याने हल्ला केला 1299 मध्ये. या ठिकाणी राजा हमीर देवचं राज्य होतं आणि या ठिकाणी राजा हमीर देवच्या मृत्यू नंतर ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजी त्या राज्यामध्ये शिरणार, राजवाड्यात शिरणार आणि तिथल्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांना तो स्वतःच्या जनानं खाण्यात, म्हणजे त्याच्या पत्नी, त्याच्या बायका यांच्यासाठी जो महल आहे त्याच्यामध्ये तो त्यांची भरती करणार, हे जेव्हा जाणवलं तेव्हा त्या राजस्त्रियांनी धडाधड चितेमध्ये उड्या टाकल्या आणि स्वतःचा जीव अर्पण केलेला आहे. पृथ्वीराज चौहान यांचे वंशज रणथंबोर या ठिकाणी पहिल्यांदा अशा पद्धतीचा जोहार झालेला आहे. आता इमेज खरं इथे तुम्हाला पद्मावतची दिसते, पण ती वेगळी कथा आहे, ती पुढची कथा आहे. त्यानंतर तो पुढे निघाला मेवाड किंवा चित्तोड आणि या ठिकाणचा त्याचा हल्ला आहे 1301 सालचा. या ठिकाणचा हा भाग, इथे होता राजा रतन सिंग आणि हे आहे त्याचं राज्य मेवाड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो त्याने हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यावर आधारित, चित्तोडच्या लढ्यावर आधारित तो चित्रपट आहे पद्मावत. इथला जो राजा रतन सिंग आहे, म्हणजेच आधीचे असतील आपले रणथंबूरचे राजे असतील किंवा रतन सिंग सारखे राजे असतील मेवाडचे, ते म्हणजे रजपूत राजे. प्राण जाय पर वचन न जाय या बाण्याने लढणारी माणसं, सगळे घाव जे ते छातीवर झेलायचे, शत्रूला पाठ दाखवायची नाही, या बाण्याने लढणारी ही माणसं. आणि यामुळे हे रजपूत जे आहेत ते रजपूत धारातीर्थी पडले, ते मरण पावले. त्यांना वीरमरण प्राप्त झालं. त्यांच्या भूमीसाठी, राजपूतांनी आपल्या भूमीसाठी, देशासाठी बलिदान दिलं. अल्लाउद्दीन खिलजी मात्र कपटी होता, तो समोरच्याचा प्राण घेतला पाहिजे या विचाराने तो लढणारा होता. त्यानंतर त्याचा पुढचा सामना झालाय तो मावळा भागामध्ये. इसवी सन 1305 राजा महलक देव याच्यासोबत त्याने लढाई केलेली आहे आणि मावळा भागामध्ये त्याने जो हल्ला केलेला आहे तो त्याने विजयी झालेला आहे, तो भाग सुद्धा त्याने संपवला. त्यानंतर त्याचा पुढचा सामना होता तो देवगिरीमध्ये. देवगिरीमध्ये 1307 साली. हे जे पहिलं राज्य होतं ना, हे या ठिकाणचा राजा पराभूत झाल्यानंतर तो आपल्या मुलासोबत इथे सैन्य या राज्यामध्ये, ज्यांना आपण देवगिरीचं राज्य म्हणतो, यादवांचं राज्य म्हणून सुद्धा या राज्याला आपण ओळखतो. हे बा यादवाच, हे जे यादवांचं राज्य आहे या राज्यामध्ये तो आलेला आहे आणि या ठिकाणी राजा रामचंद्र यादव यांचं राज्य होतं. एक प्रचंड मोठी फौज या ठिकाणी तो घेऊन आला आणि त्यावेळी जी काही लढाई झाली, खर तर हे राज्य संपवणं अशक्य होतं, हे महाराष्ट्रातील राज्य, पण संपवणं खरं तर अशक्य होतं. पण अल्लाउद्दीन खिलजीला मात्र ते शक्य झालं. त्याने कशा पद्धतीने यासाठी सगळा प्रयत्न केला, अट्टहास केला, प्रयत्न केला, हे सगळं काही आपण मी देवगिरी बोलतो या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. हे लेक्चर खरं तर आपण आपल्या स्वराज्य स्थापना लेक्चर मध्ये आपण पहिल्यांदा ठेवलेलं आहे त्या पाठामध्ये. पण हे संपलं की इथे लगेचच मी ते लेक्चर अपलोड करेल, म्हणजे देवगिरीचा संपूर्ण संघर्ष तुम्हाला त्यातून समजेल. म्हणजे बघा, इथून सुरुवात झालेली आहे, हा सगळा भाग जिंकत 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 तो खाली उतरलेला आहे, इथपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर त्याचा पुढचा सामना जो आहे तो एक काकतीय साम्राज्यासोबत. हे पहा, इथे आहे काकतीय साम्राज्य. 1310 साली त्यांनी इथे लढा दिलेला आहे आणि त्यावेळी तिथला राजा होता प्रताप रुद्रदेव. आणि या ठिकाणी जी लढाई झाली त्या लढाईमध्ये प्रताप रुद्रदेवाचा पराभव झाल्यानंतर
या अल्लाउद्दीन खिलजीने तिथून काकतीयमध्ये सापडलेला एक अतिशय महत्वाचा हिरा, जगातील सर्वात प्रमुख हिरा ज्याला मानला जातो असा हिरा, तो म्हणजेच कोहिनूर. हा कोहिनूरचा हिरा त्याने हस्तगत केला आणि हा हिरा काकतीय राज्य जे आहे त्या ठिकाणी त्याचा शोध लागलेला होता. हा हिरा त्याने हस्तगत केला आणि त्यानंतर पुढे तो हिरा घेऊन गेलेला आहे, ते म्हणजेच वरती दिल्लीमध्ये तो घेऊन गेला आणि जगातील सर्वात मूल्यवान असणारा हा जो हिरा आहे, हा हिरा त्याला तिथे मिळालेला आहे. लक्षात घ्या, जो चित्रपट मी तुम्हाला सांगत आहे पद्मावत, त्यामध्ये सुद्धा या हिऱ्याचा उल्लेख झालेला आहे. ज्यावेळी जलाउद्दीन खिलजीची भेट घेतो त्यावेळी तो सांगतो की ये तोहफा हमने खुद को दिया है, असं म्हणून तो हिरा दाखवला जातो. तो गळ्यातला हिरा जलाउद्दीन खिलजी काढून घेतो. नंतर अल्लाउद्दीन खिलजी त्याला ठार मारतो. नंतर तोच हिरा स्वतःच्या राजमुकुटामध्ये लावतो. अशी साधारण ती कथा दाखवली. पण खरा इतिहास हे सांगतो की आधीच 1296 मध्ये जलाउद्दीन खिलजी मरण पावलेला आहे आणि 1310च्या या लढाईच्या वेळेस त्याला हिरा मिळालेला आहे. म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की इतिहासात थोडी फेरफार करून अल्लाउद्दीनचं खरं महत्व कळावं, इतिहासाच्या दृष्टीने काय आहे, म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा लेखकांनी जीवनातल्या वेगवेगळ्या स्टोरी आहेत त्या एकत्र करून त्या एका स्टोरीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा तो चित्रपट आहे. काकतीय साम्राज्य संपवल्यानंतर पुढे त्याने हल्ला केलाय तो होयसळ या साम्राज्यावर 1311 मध्ये आणि त्यानंतर पुढे या ठिकाणचा जो राजा होता तो होता बल्लादेव तिसरा. याचा सुद्धा त्याने पराभव केलेला आहे. म्हणजे बघा ना, हा काय वीर आहे, काय शूर आहे. हा याचा पराभवच झालेला नाहीये, पराभवच होत नाही याचा. हा कपट करतोय, हा कूटनीती वापरतोय. समोरचा काय करतोय, समोरचा फक्त छातीवर वार झेलणार आहे ना, ठीक आहे, या राजाला पाठीमागून ठार मारायचा. समोरचा एकट्याला एकटा झुंजायला काही हरकत नाही, आपण पळून जाऊ, मागे थांबवत आणि बाकीच्यांना एकदम हल्ला करायला सांगूयात, काही करून विजय मिळवायचा. म्हणजे जो चित्रपट मी सांगतो त्या चित्रपटाच्या शेवटी असा उल्लेख आहे की ज्यावेळी राजा रतन सिंगला पाठीमागून बाण मारले जातात, पुढून बाण मारले जातात, ते बाण ज्यावेळी लागलेले आहेत त्याला तलवार पुढे चालवता येत नाहीये, तेव्हा राजा रतन सिंग असं म्हणतो की वाक्य असं आहे, आज की जंग तो उसूलों से लढे होते. वाक्य असं आहे, आज की जंग तो उसूलों से लढे होते. आणि त्यावर अल्लाउद्दीन खिलजीचं वाक्य दाखवलेलं आहे, सिर्फ विजय पाना यही मेरा उसूल है, बाकी कोई उसूल नाही. तर अशा पद्धतीने त्याची लढण्याची जी आहे ती पद्धती राहिलेली आहे. त्यानंतर तिथल्या त्या राजाने सुद्धा पराभव पत्करलेला आहे बल्लादेवने. आणि त्यानंतर पुढचं जे हल्ला आहे पुढचा तो आहे पांड्य राज्यावर. हे पहा, हे आहे पांड्य राज्य इथे दक्षिण भारतात. इथल्या राजाचं नाव आपल्याला माहित नाहीये, सापडत नाहीये, पण इथे सुद्धा त्याचा विजय झालेला आहे. म्हणजे गंमत बघा, उत्तरेतल्या या मंगोल आक्रमकांपासून, उत्तर भारताच्या मंगोल आक्रमकांपासून स्वतःच्या राज्याचं रक्षण करण्यापासून ते दक्षिणेमध्ये इथपर्यंत पोहोचलाय तो किंवा त्याच्यानंतर मलिक काफूर, हे दोघं जण. पण यांचा पराभव मात्र झालेला नाही, हे विजयी ठरले. आपल्या या यादव साम्राज्याच्या बाबतीत सुद्धा तीच कथा यांची. पराभूत व्हायला आले होते पण पराभूत झाले नाही. काहीतरी अफवा उठवली, काहीतरी खोटं सांगायचं आणि त्यामधून शत्रूमध्ये सगळी भंबेरी उडवायची आणि विजय मिळवायचा, अशा पद्धतीची याची प्रथा किंवा परंपरा होती. किंवा या लेक्चर नंतर तुम्हाला दोन गोष्टी तर नक्की करायच्या. पहिली गोष्ट म्हणजेच मला वाटतं युट्यूबला तो मूवी उपलब्ध पण आहे, पद्मावत नावाचा जो मूवी आहे तो संपूर्ण पाहणं तुमचं होमवर्क म्हणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लेक्चर अपलोड केलं कंटेंटमध्ये की कंटेंटमध्येच लगेचच मी पुढचं लेक्चर टाकेल. मी देवगिरी बोलतोय, त्यामुळे ते पण लेक्चर पाहायचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अल्लाउद्दीन खिलजी काय आहे. तो प्रचंड शूरवीर आहे. हा, त्याच्याकडे नीतिमत्ता नाही.
बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वर्ष त्यांच्या राज्याभिषेकाला आता होत आली, तरी आपण त्यांचं नाव घेतो, आपण त्यांचा जल्लोष करतो उत्साहाने. आपण सगळी त्यांचा दिवस आहे, जन्मदिवस आहे किंवा संपूर्ण वर्ष आहे, ते सगळं साजरं करतो. पण अल्लाउद्दीन खिल्जीचं नाव कुणीच घेत नाही, कारण याच्याकडे नीतिमत्ता नाही, याच्याकडे न्याय नाही. हा प्रचंड मोठ्या भूमीचा राजा आहे, पण याला लोकांच्या मनावर राज्य नाही करता आलेलं. शत्रूचं सैन्य पकडल्यानंतर शत्रूचे राजे ठार करणं असेल, ते पराभूत करणं असेल, त्यांच्या सगळ्यांना ठार मारणं असेल, मोठ्या प्रमाणात नरसंहार करणं असेल, मोठ्या प्रमाणात लोक सैनिक ठार करणं असेल, त्यानंतर तिथल्या स्त्रियांवर अत्याचार करणं असेल, त्यांच्यावरती अतिप्रसंग करणं असेल, तिथल्या ज्या राजस्त्री आहेत, राजकुमारी आहेत किंवा ज्या पत्नी आहेत त्या राजाच्या, त्यांना स्वतःच्या हरममध्ये म्हणजे स्वतःच्या जनानखान्यामध्ये म्हणजे स्वतःच्या पत्नींमध्ये त्याचा सहभाग करून घेणं असेल, अशा पद्धतीने हा वागलेला आहे. त्यामुळे इतिहासात त्याचं नाव हे फक्त शूर म्हणून आहे, योग्य राजा म्हणून नाही. हे लक्षात घेऊयात आपण. तर पांड्याचं जे राज्य होतं त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा संघर्ष झाला आणि तेही राज्य शेवटी त्यांनी संपवलं. एक मोठा विजय अशा पद्धतीने त्यांनी मिळवलेला आहे की ज्याला आपण संपूर्ण भारतभरचा विजय सुद्धा म्हणू शकतो. एवढं मोठं त्याचं साम्राज्य होतं. पण 20 वर्षाच्या राज्याला झाल्याने त्यावेळी त्याचा मृत्यू झालेला आहे. हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. खिल्जी वंश जे आहेत सुलतानशाहीतले, त्यातले हे दोनच राजे प्रमुख, जलाउद्दीन खिल्जीने त्याचा संस्थापक म्हणून होता आणि अल्लाउद्दीन खिल्जी हा त्याच्यानंतरचा दुसरा राजा होता, पण तो खूप शूरवीर पण होता. याला दगा देऊन, धोका देऊन त्याला ठार मारण्यात आलं. आणि हा जो दगा आहे, हा जो धोका आहे, तो त्याच्या अतिशय जवळच्या व्यक्तीने, आणि ती व्यक्ती म्हणजेच मलिक काफूर. ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास अल्लाउद्दीन खिल्जीने ठेवला, त्याच मलिक काफूरने अल्लाउद्दीन खिल्जीला धोका दिला आणि त्याला ठार मारला. त्याला ठार मारल्याच्या नंतर मलिक काफूरने गादी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण पुढे त्यालाही मरावं लागलं. आणि त्यानंतर पुढे काही गादीवर काही मातब्बर असा कोणी खिल्जी वंशाचा वारसदार बसू शकला नाही. त्याचा मुलगा खिल्जी वंशात. त्यानंतर सगळा इतिहास पर्यंत काही विचारायचं असेल, काही असेल तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता, सांगू शकता. कुणी आहे? अच्छा, 2 दाखला दिसतोय. किंवा मध्ये आपले 4-5 जण झाले होते, परत 2 वर आले. हरकत नाही. रुद्र पाटील, कोहिनूर हिरा कुठे आहे? अस्तित्वात आहे का? येस, आहे. कोहिनूरचा हिरा हा काकतीयमध्ये निर्माण झाला, त्यानंतर तो अल्लाउद्दीन खिल्जीकडे आला, नंतर तो तसाच पुढे आला, इब्राहिम लोधीकडे आला, इब्राहिम लोधीकडून तो बाबरने घेतला, मुघलशाहीमध्ये तो होता, शेवटच्या मुघलांकडून पुढे तो मुघलशाहीच्या नंतर पुढे तो काही काळ इराणमध्ये होता, नंतर तो परत शिखांकडे आला, इंग्रजांनी शिखांचं राज्य संपवलं तेव्हा तो हिरा घेतला आणि तो आता इंग्लंडमध्ये गेला. इंग्लंडच्या महाराणीच्या राजमुकुटाच्या मधोमध कोहिनूर हिरा आहे. तो सगळा इतिहास घेतलाय मी त्यामध्ये. मला वाटतं ठीक आहे, 8वीच्या लेक्चर मध्ये आहे ते, 8वी मध्ये मी घेतलेला आहे तो भाग, पण चालेल, कोहिनूरचा एक लेक्चर पण मी इथे ऍड करतो, हरकत नाही. कदाचित शिखांचा थोडासा भाग त्यामध्ये येईल, पण करतो एक लेक्चर ऍड त्यामध्ये. ठीक आहे रुद्रा, चालेल. चलो, काही अजून विचारायचं असेल, काही अडचण असेल, शंका असेल किंवा काही अधिक माहिती हवी असेल तर सांगा मला. म्हणजे याच्यानंतर मी पुढे 2 लेक्चर ऍड करणार आहे. त्यातलं एक लेक्चर म्हणजे देवगिरी बोलतोय, दुसरं लेक्चर म्हणजेच कोहिनूरशी संबंधित. ठीक आहे. फक्त तुम्ही एक काम करा, होमवर्क म्हणा, होमवर्क म्हणून पद्मावत मूव्ही पाहतो. ठीक आहे, चालेल. आणखी 20 सेकंद नंतर थांबतो मी. आता आपण करूया, सुरू करूयात रेग्युलर लेक्चर. मी पण जरा बाहेर होतो 2-4 दिवस. चालेल.
यस, चलो बाय बाय. ओके गिरीश, चलो बाय.